यांचा देखावा आता या ठिकाणी सादर होणार आहे आणि या संघाचा देखावा असणार आहे ऐतिहासिक देखावा। छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ हा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी सादर केला जाणार आहे। बाल शिवाजी सोबत काही निवडक मावळे घेतलेले आहेत आणि त्या निवडक मावळ्यांना घेऊन रयतेचं राज्य कसं असावं, रयतेच्या मनातलं राज्य कसं निर्माण व्हावं, 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही मनामध्ये इच्छा घेऊन बाल शिवाजी या ठिकाणी संपूर्ण राज्याची पाहणी करतायत। बुर्जावरनं टेहाळणी चालू आहे। आपल्या सवंगड्यांसमोर काहीतरी रणनीती आखली जाते। बाल शिवाजी ज्या वेळेला जिजाऊंच्या पोटात होते त्याच वेळेला जिजाऊंना काही वेगळेच असे डोहाळे लागलेले होते। तेव्हा जिजाऊने जाणलं होतं की आपल्या पोटी जन्माला येणारं बाळ हे आगळं वेगळं असणार आहे, जे रयतेसाठी काहीतरी करणार असणार आहे आणि पुढे जाऊन तेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी सादर होतोय। फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख या संघाकडून राजे या ठिकाणी संपूर्ण राज्याची पाहणी करतायत। त्यांच्या मनामध्ये अनेक विचार आहेत। रयतेसाठी काहीतरी केलं पाहिजे, रयतेच्या मनातलं 18 पगड जातींना एकत्र घेऊन जाणार असं राज्य निर्माण करायचं ही एकच इच्छा राजांच्या मनामध्ये होती आणि म्हणून शेवटी राजांनी ठरवलं की आपलं आराध्य दैवत शिवशंभू अर्थात रायडेश्वर, या रायडेश्वराच्या साक्षीनं आज आपण स्वराज्याची शपथ घेणार असं महाराजांनी मनामध्ये ठरवलं आणि या ठिकाणी महाराज रायडेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेशित आहे। महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं होतं, पण त्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक गडकिल्ले जिंकले आणि त्यातलाच हा एक क्षण। आम्ही शिवाजी शहाजी राजे भोसले अशी शपथ घेत आहोत की ह्या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू, हे स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा। रायडेश्वराच्या पिंडीवर आपली करंगळी कापून या ठिकाणी रक्ताचा अभिषेक व्हायला छत्रपती शिवाजी महाराज की जय। काय झालं? प्रवेश होते कलाकारांचा। सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका दौडानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्याबरोबर झांजवाला हे दोन्ही अतिशय अवली कलाकार या संघाचे। त्यानंतर दोन ढोल, एक ताशा, पुन्हा दोन ढोल आणि या वाद्यवृंदाच्या जोडीला देवरुख संघाकडे येतात भानुभावी असे सगळी वादक आणि सूर वादक। ढोल ताशाच्या जोडीला सगळी सूर असले की काही वेगळीच रंगत येते। पालखीमध्ये या पालखी सेंटर तिकडे त्यांच्या प्रवेशामध्ये काय बोलणार या
कारण डिमर लागल्यामुळे त्या कलाकारांना आपली खालची रेषा निघण्याची दिसत नाही आणि मग एखादा कलाकार रेषेच्या बाहेर जाऊ शकतो. व्हाईट जेवढे सफेद हे आहेत हॅलोजन ते जास्तीत जास्त लागले तरी चालतील. साऊंड अतिशय सुंदर आहे. लाईट व्यवस्था सुद्धा अप्रतिम आहे. सगळ्या लाईट चालू ठेवा. संघाचा हा पृथ्वी निशाणवाला अतिशय सुंदर कलाकार आहे. आणि ते छोटा प्याकडे होणार नका आणखी त्या ठिकाणी देवरूप संघाचे मी मागाशीच म्हटलं की ढोल वाजवायच्या आधी ते ढोल वाजवत नाही म्हणून कलाकाराचं काम आहे. सुंदर असे शांत सुरुवात पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक वाद्य पारंपरिक अशा या नृत्याच्या चाली आणि कलाकारांच्या मुखातून या ठिकाणी जयघोष होते त्यांच्या ग्रामदेवतेचा. अतिशय खणखणीत वाद्य चारही ढोलवादक एका तालावर एका सुरात शेखर गुरु आणि त्याचे सगळे सहकारी
आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचं हे वाद्य वाजवलं जात आहे. सुंदर असा ताशाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. पारंपरिक वाद्यावर या पारंपरिक चाली या ठिकाणी सादर केल्या जातात. या संघाचा सुद्धा वेशभूषा ही पूर्णपणे पारंपरिक आहेत. सगळा लागलेले कमर
शिवाजी चितोड थोडंसं आम्ही असं वाटते या ठिकाणी वाचवलं जातं पद्धत घेऊन शेवटच्या टप्प्यामध्ये देऊन संघाचं वाटलं अभिषेक प्रकारे बघायला मिळतं यानंतर स्पर्धा क्रमांक 3 चंद्रबाई आपल्यासाठी दुसरा पुढारा आपण जवळ येतोय आपल्यासाठी दुसरा पुढारा आपण जवळ येतोय आणि अवघड प्रकार आहे ताळमेळ अजून मिळत नाहीये ज्यावेळेला 2 कलाकारांचा ताळमेळ एकत्र होणार त्याच वेळेला ती चाल ग्राह्य कमी झाला अतिशय सुंदर अशी कलाकृती आतापर्यंत सादर झाली देऊळ संघातून परत एकदा कंटाळत करते ही जोडी मगाशी कुठेतरी काहीतरी थोडंसं माझ्या पुढे होत होतं पण जे आलंय ते परत एकदा सादर होत आहे सुंदर असं खडखड ढोलाचं विकासाचं वाद्य ऐकायला येते निशाणवाला साजरा आपल्या पर्यटन चांगलं कॉम्बिनेशन केलं
डोक्यावर सुद्धा काठी बांधली जाते ढोलाच्या कानावर सुद्धा काठी बांधली जाते छोटे छोटे कलाकार आहेत वयानं लहान आहेत पण कलाकारांचा कर्तव्य मोठे आहे. आणि एक सचिन कदम मानकरी यांच्याकडून सुद्धा या कलाकारांसाठी 200 रुपयाचा इनाम आहे. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखीजवळ येत आहेत. एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिलेली आहे आणि या ठिकाणी लाकडी फळे तिला उलटे खेळ अतिशय जबरदस्त अवघड प्रकार आहे. अवघडाला सोपं करण्याचं काम हे कलाकार करत असतात. पुन्हा एकदा 4 कलाकार पालखीचे फूल आपल्या डोक्यावर ठेवले आहेत. दोन गाडी बांधत आहेत. प्रेक्षक एवढा कार्यक्रम त्यांनी खणखणीत केला.